नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। संभाजीनगरात आदर्श पतसंस्था ठेवीदार आणि एमआयएमचं आंदोलन बॅरिकेड तोडून आंदोलक विभागीय आयुक्त कार्यालयात शिरले। आदर्श महिला नागरी, ज्ञानोबा अर्बन, अजिंठा अर्बन, देवाई महिला आणि मलकापूर या बँकांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रा, मराठवाड्यातून ओबीसी महाएल्गार यात्रेला सुरुवात होणार। छगन भुजबळांचा मुंबईतील बैठकीत यात्रेला हिरवा कंदील। अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा, छगन भुजबळांसह ओबीसी नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार। मनोज जरांगे पाटील रायगडावर दाखल, जरांगे पाटील शिवरायांच्या चरणी नतमस्तक। सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या अभिनेत्यांकडे जाताच कशाला, अभिनेत्यांकडून कशाला नैतिकता शिकावी, अभिनेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। भंडाऱ्याच्या गोंडेगावमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षणासाठी विद्यार्थ्यांचा वापर, शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वेक्षणासाठी वापर करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। धाराशिवमध्ये जवळपास 80% कुटुंबियांचं सर्वेक्षण पूर्ण, 814 नवीन कुणबी नोंदी सापडल्या। 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा, पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, महात्मा फुले स्मारकाचं देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन। पंतप्रधान मोदी नागपुरात 14 राज्यातील भाजप प्रतिनिधींची बैठक घेणार, फेब्रुवारी महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार असल्याची माहिती। रावेर लोकसभेची जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता, एकनाथ खडसे रावेर लोकसभेचे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीपूर्वी आरएसएसची मार्चमध्ये प्रतिनिधी सभा, नागपुरात 16, 17 आणि 18 मार्चला रेशीमबागेत होणार सभा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर महत्त्वाची बैठक। अहमदनगरमध्ये विखे पाटलांच्या संस्थेकडे लाच मागितल्याचा प्रकार, पेट्रोल पंपाच्या वार्षिक पडताळणीसाठी 10,000ची लाच, लाचखोर निरीक्षक अशोक गायकवाडांना अटक। आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल, महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ पडली महागात। आशानगरमधील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी धंगेकरांकडून शिवीगाळ झाली होती। शहापुरातील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश, राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासांनी पक्षप्रवेश। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा श्रीरामपूर शहरात जनता दरबार, नागरिकांचा जनता दरबारला उत्स्फूर्त प्रतिसाद, पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना दानवेंकडून 10,000ची मदत। जळगावच्या अमळनेरमध्ये 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान संमेलन भरणार।